स्वातंत्र्य दिना दिवशीच शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर झेंडा फडकवण्याच्या कारणावरून 2 गटात हाणामारी. झेंडा फडकवून राष्ट्रगीत न झाल्याने नागरिक संतप्त. घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी. देशभरात 15 ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून प्रत्येक नागरिक आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देऊन अभिमान बाळगतात. देशाच्या प्रत्येक शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा आनंद असतो आणि शाळेमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य सेनानी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती देतात. परंतु दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळमधील शाळेत झालेल्या घटनेमुळे चुकीचे संदेश विद्यार्थ्यांना गेला. झेंडा फडकवण्याच्या कारणावरून 2 गटात हाणामारी झाली. यात दोघे जखमी झाले आहेत. सातलिंगप्पा अंबण्णा अंबलगी व राधाकृष्णन गेणसिद्ध बंडगर असे जखमींची नावे आहेत. यत्नाळ शिवारातील व्यंकय्या कुसय्या गुत्तेदार माध्यमिक शाळेत झेंडा फडकवण्याच्या कारणावरून राधाकृष्ण गेणसिद्ध बंडगर यांच्यासह 5 जणांनी सातलिंगप्पा यांना मारहाण केली, तर सातलिंगप्पा यांनी 5 जणांसह राधाकृष्ण यांना सळई व लाथाबुक्क्याने मारहाण केली. यामध्ये दोन्ही जखमी झाले आहेत. दोघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे झेंडा फडकवल्यानंतर राष्ट्रगीतही म्हटले नसल्याने तेथे चुकीचा संदेश व स्वातंत्र्य दिना दिवशीच अशा घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप आहे. शाळेत झेंडा फडकून राष्ट्रगीत न झाल्याने या शाळेतील घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे.